हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आता आमचं चाललंय दोघांचं सकाळपासून बाहेर जायचं. संडे आहे. मी म्हणते घरातच थांबून काहीतरी बनवूया, पण असं म्हणत आता 12 वाजले. सगळं आवरून वगैरे नाश्ता हे ते नाश्ताही झाला, मध्ये सगळंच झालं आणि माय लेकरं तयार होऊन बसली तिथं. मी म्हणते संडे आहे, आज काहीतरी आणावं. श्रेयाला गार्डनला थोड्या वेळ घेऊन जाणार आहे आम्ही, एक 10-15 मिनिट बघू गार्डन आहे का चालू. नाही, कारण की इथं पुण्यामध्ये रात्री 4 वाजता असतात. आता असलेला संडे तर मग थोड्या वेळ तिला तिथं सोडणार. ती पण आता घरात बसून बोर झाले आणि पुढचं आता बघू, घरातच काहीतरी छान बनवावं असा प्लॅन चाललाय माझा. गाडी कुठे बिचारे मायले खरं दोघं तयार होऊन बसलो. मम्मा निघता पिलू सांग मम्मा चल लवकर. पिलू आमचे परेशान झाले. तिला मम्माकडून व्हायचं का डॅडीकडून व्हायचं तेच समजत नाही, पण शेवटी तिनं फायनल झालं डॅडीकडच. डॅडीचं पिल्लू आहे ते. कोण बाहेर जायचंय तिला. थांब तिला विचार, कोण आहेस तू? डॅडीचं पिल्लू आहे. सांग कोण आहेस तू? गोड गोड पिल्लू, असं तसंही नाही. नक्कीच आहे. चला आता संडे, थोडस खरेदी करायचं आहे, निघूया बाहेर. चलो. आता हे जे ब्रिज आहे ना, हे मेट्रोचं ब्रिज आहे. तर हे म्हणत होते की मेट्रोने प्रवास करायचा का, म्हणून गाडी इथे कुठेतरी पार्किंग करू आणि जाऊ. तर मी म्हटलं एका दिवशी छान असं आपण मेट्रोचा प्रवासही करू आणि छान व्हिडिओ पण घेऊ. नको नको. श्वेता कुठं आलो? श्रेय आलेलं काय म्हणते, केक खायचंय जेवायला का? केक दिसला. काय खाल्लं? ते पाठीमागे आहे ना, ते गुडलक हॉटेल आहे. तिथं मस्तपैकी किमा चपाती रुमाली रोटी खाल्लो. श्रेयानं मस्त मलाई मारली, चॉकलेट लावून त्याला एकदम. इथं ब्रेड बनवलं होतं का काय माहिती मस्त. किमा पण छान होता. बरेच दिवसापासून घ्यायचं होतं, आज आलो. आता तिथं काही शूट वगैरे घेतलं नाही. आता बाहेर आलो, इथं शॉपिंग सेंटर आहे. काय ना, हे फॅशन स्ट्रीट आहे. आणि हा गुडलक चौक. हे श्रेयो स्कूल बॅग का? आता गुडलक हॉटेल तर माहीतच असेल बऱ्याच जणांना. तिथला चहा खूप फेमस आहे पुण्यामध्ये आणि तिथला खिमा पाव हा सुद्धा प्रसिद्ध आहे गुडलकमधला. भरपूर लोक इथं आवडीनं खायला येतात. आम्हालाही बऱ्याच दिवसानंतर आम्ही आलोय. आम्हाला यायचं होतं, पण छान होती टेस्ट वगैरे, फ्रेश होतं एकदम. काय घेणार आहेस श्वेता?
बघणं चालू आहे. पूर्ण ही लाईन बघायचं आहे काय काय बघायचं. इथून स्टार्ट होतोय शॉपिंगचा एरिया. म्हणजे आम्ही आता इथून जिथून जातोय तिथं म्हणजे रोडवरतीच आहे इथं हे सगळं काय म्हणतात स्टॉल मांडलेले. आणि इथं तिथून आता शॉपिंगचंच आहे. आणि इथं जास्त तर बायकांचीच गर्दी होती. जास्त म्हणजे कॉलेजच्या मुली जास्त होत्या, हाऊसवाईफ तेवढ्याच होत्या. आणि सुट्टीचा दिवस म्हटल्यावर बाहेर तर पडणारच. आणि आता सणावाराचे दिवससुद्धा आहेत त्याच्यामुळे गर्दी खूप आता इथून वाढणारच आहे. जेंट्ससुद्धा वस्तू भरपूर आहेत बघा इथं जे मुलांना लागतात. गाडीचं किचन वगैरे, ब्रासलेट, हे ते, मोबाईल कवर, म्हणजे प्रत्येक वस्तू इथं भेटून जाते. आता ही जेंट्सचीच लाईन आहे पूर्ण. खूप छान छान असे वेगवेगळे व्हरायटी इथं मिळून जातील. इवन जेंट्स मुलांचे चेन गळ्यामध्ये घालायचे, अंगठी, ब्रासलेट वगैरे सगळंच. आता आम्ही आलो इथं. भैया हे दुकान टाकून आवड केली तुम्ही. आम्ही मोबाईल घेऊन चालतो इकडे बरोबर. बायको खुशी झाली आमची. खरंच गेल्यानंतर मी खुशच झाले, बघू शकता तुम्ही. आणि यांचं तर चालूच राहते माझं मजा घेणं. आणि असं नसतं की काही घेऊ नको म्हणून. गेल्यावर ते म्हणतात तुला जे आवडते ते घे. पण त्यांचं ते स्वभावच आहे मजा करायचा. असो तसं असायलाच पाहिजे माणसानं. मजाक मस्ती हे करत म्हणजे एकमेकासोबत छान वेळ घातला तोच क्षण खूप छान असतो. आणि आता हा दिवस तर आम्हाला कुठं गेला की समजला नाही. दिवसभर मस्त शॉपिंग म्हणजे पाहिजे ते घेतलं आणि फिरलो भरपूर. आणि सुट्टी आठवड्यातून एक वेळेसच असते, ते पण दिवसभर काम करून करून बिझी असतात. म्हणलं संडेच्या दिवशी तेवढं जरा बाहेर मोकळ्या हवेला फिरून यावं म्हणून मस्त असा त्या दिवशीचा आमचा दिवसभराचा टाईम स्पेंड छान झाला. श्रेया पण खुश झाली त्या दिवशी. आणि मेन म्हणजे आम्हाला फिरायला जास्त लागते दोघांना, आम्ही घरात टिकू शकत नाही. तर चला इथं मी बघते इथं स्टॉल. ज्वेलरी तर बघितलं तुम्ही, खूप छान छान अशी ज्वेलरी होती. डेली मी रोज वापरायसाठी इयरिंग घेतले. आणि स्टॉल आता बघा इथं फिक्स रेट आहे. आता हे 150 पलीकडे 250 असं, पण फिक्स रेट याच्यामध्ये तुम्ही कमी नाहीच इथे. तर आता पूर्ण शॉपिंगमधून सेंटर बघून आम्ही बाहेर आलो आहे. हा बाहेरचा एरिया आहे. आता हे येते वेळी मी इथं बघते तर तेच विचारत होते घ्यायचं आहे का तुला म्हणून, घे म्हणून म्हणत होते. तर नाही बसलंच नाही ते. बघ नकटनाक सरळ दिसायला लागले. ह्याच्यातलं कोणतं घेणारस? आम्ही आलोय घरी. आणि घरी आल्याच्या नंतर लगेच लागले मी स्वयंपाकाला. स्वयंपाकाचा आता रात्रीचा स्वयंपाक करायला घेतलंय. आणि येते वेळी आम्ही घेतलंय हे कढई म्हणू शकता किंवा पातेलं. ह्याच्यामध्ये स्टीम बसतंय असं. हे कढईच आहे मोठी अशी. आता काढून दाखवते मी. काय झालं पिलो, खूप मोठी आहे. मोठी म्हणजे एवढी मोठी. म्हणजे एक्स्ट्राचं कोणी घरी आलं जेवायला बनवायला किंवा पुलाव, स्टीम राईस किंवा काही बनवता येईल असं. हे तेवढं यांना खूप आवडलं. मलाच वाटतं घ्यावं का नाही असं म्हणून. तर खूप छान आहे अशी मोठी. मेन म्हणजे पसरट आहे. शिरा ह्याच्यामध्ये हलवा गाजराचा खूप छान बनतो. आणि त्याच्यावरती हे झाकण आहे म्हणजे छान असं स्टीम बसणार आहे त्याला. आता ही एवढी कढई घेतली म्हणल्यावर असं उद्घाटन तर झालंच पाहिजे. तर आता मी बनवत आहे ह्याच्यामध्ये बिर्याणी. तर बिर्याणीची तयारी करून ठेवली मी थोडीफार. आता थोडी बाकीची करायचं आहे. आता कसं कसं बनवते ते दाखवेलच तुम्हाला बिर्याणी. तर आता चिकनला मी हे करून घेतले, मीठ आणि हळद लावून घेतले. त्याच्यामध्ये बाकीचे मसाले टाकणार आहे.
हे लसूण अद्रक आणि कोथिंबीरची पेस्ट आहे आणि 2-3 हिरव्या मिरच्या पण टाकले आणि ह्याची बारीक पेस्ट होत नव्हती म्हणून मी थोडंसं याच्यामध्ये दही टाकले. बारीक पेस्ट झाली छान. सोबतच दही, मॅरिनेटसाठी दही, नंतर लिंबू टाकायचे का श्रेया? है ना, लिंबू टाकायचं. 2 लिंबू घेतले मी आणि मीठ हळदला टाकले. आता मीठ टाकायची गरज नाही. चिकन मॅरिनेट काय करते मम्मा? चिकन मॅरिनेट है ना. अच्छा, बी काढून घेते. बिर्याणी खायचं का श्रेया? बिर्याणी खाते? खाते. बनवायचं आता. ह्याच्यात काय राहिलं का टाकायचं अजून? मसाला, गरम मसाला, गरम मसाला. बी पडली. मध्ये राहिला काय गरम मसाला. हे अरे जास्त पडलं का. शहाजिरा, दालचिनी आणि इलायची एकत्र वाटले. छान मॅरिनेट करून घ्यायचं. यम्मी ना श्रेया? यम्मी यम्मी. आता ह्याला झाकून ठेवते. अजून एक राहिलं ना, शेजवान चटणी कुठे आहे? शेजवान चटणी इधर आहे. अजून एक टाकायचं ह्याच्यामध्ये. जरा असं पकड ना रे मोबाईल. शेजवान चटणी ही आपली भेटते ना नॉर्मली ती. आता तिखट टाकायची गरज नाही. लसूण अद्रक वाटते वेळी हे पण टाकले मी. काय म्हणतात, हिरवी मिरची टाकले. तिखट झालं असेल बऱ्यापैकी. हे पण तिखट आहे आणि हे टाकणार आहे मॅरिनेट करते वेळ. चला आता काय करायचं आपण इकडं तांदूळ ठेवू स्टीम द्यायला. इकडं उकळून घेऊ तांदूळ. तोपर्यंत हे स्टीम होते. ओके ओके. झाकून ठेवायचं. तर आता हे होत आलंय बऱ्यापैकी. याला आता काय म्हणतात, आदान आलंय. आणि नंतर इथं तांदूळ पण छान झालं. 10 मिनिट झालं ह्याला. तर मी याच्यात टाकून घेणार आहे. झालंय श्रेया? चांगलं घ्या व्हिडिओ. हा, बोट येऊन लागतो. तांदूळ छान स्टीम झालेत. आता इकडं लगेच मी बिर्याणीला फोडणी देऊन घेणार आहे. त्यासाठी कांदे कट करून घेते मी. ते कांदा चिरून घेणार आहे फोडणीसाठी. हा ना श्रेया, तुला खायचं का बिर्याणी? बिर्याणी खायचंय? हा,
चिकन बिर्याणी कुणाला खायचंय? माया. अरे बापरे, आता हात वर नको करू, मोबाईल पडेल हातातला. होय, काय? आता हे कट करून घ्यायचं कांदे आणि फोडणी द्यायची. तर असे लालसर झालेत का कांदे. थोडेसे बाजूला काढले मी कांदे, वरून थोडेसे टाकावं म्हणून. याच्यामध्ये चिकन टाकून घेते. चिकनला ना छान शिजवून घेणार आहे मी. ह्याला शिजवून घेऊन मग वरून तांदूळचं हे लेअर देणार आहे. तर आता या पद्धतीनं असं छान चिकन शिजले, मस्त मुरलाय मसाला त्याच्यामध्ये. आणि आता थोडं थोडं पाणी ठेवणार आहे मी, कारण की स्टीम द्यायचं ना तांदळाला, त्याच्यामुळं. मस्त तेल सुद्धा सुटले छान पैकी. आता त्याच्यावरती मी तांदूळ टाकून घेणार आहे. चल पकडशी रे मोबाईल. लिंबू नको खाऊ, जेवायचं आहे ना आपण. पकडा असं पकड. छान झालेत तांदूळ सुद्धा, मस्त शिजलेत. आणि हे स्टीम द्यायला एवढं मस्त वाटतंय ना नसऱ्या, भारी वाटतंय ना स्टीम द्यायला. ह्याच्यावर मस्त बसणार आहे स्टीम ह्याच्यावर तांदूळ. ऑनियन कुठे गेलं आपलं, ऑनियन टाकून घेऊ त्याच्यात. थोडेसेच टाकले. चला आता ह्याला ह्याच्या खाली तवा ठेवून घेणार आहे मी. असं जर ह्याला हे केलं तर खाली बुडायला लागण्याची शक्यता असते, त्याच्यामुळं ह्याच्या खाली तवा ठेवून घेते. तर मी खाली तवा वगैरे ठेवलं नाही, त्याच्या मी तसंच दिले स्टीम. हे म्हणतायत की राहू दे, त्याचं ते बूड जे आहे ना खालचं खूप जाड आहे, त्याच्यामुळं आवश्यकता नाही स्टीम ह्यातलं तवा ठेवायची, कारण की तव्यासारखंच त्याचं बूड जाड आहे, त्याच्यामुळे करपणार नाही. तर आता मस्त असं बिर्याणी झाली. जेवायला तिकडे वाट बघताय, जेवायला वाढणार आहे आता. चला मग व्हिडिओला इथंच थांबूया आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.